बाबा बाबा ते बैलगाडी आली आहे. सुखी राहा, सांभाळून राहा. आता या घरात तूच अशी आहेस जे आम्हा समद्यासनी एका धाग्यात बांधून ठेवू शकते. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तू तुझी जबाबदारी समजायला लागली आहेस आणि निभवाया बी लागली आहेस. आम्हा समद्यासनी तुझी लय आठवण येईल. जास्त आठवण नाही येणार ताई. तुमच्या दादाने सांगितलंय ना, तुमची राहण्याची सोय ते करते. तुम्ही काळजी करू नका. बाळा, घरात तू समद्यात मोठा आहेस. या समद्यांची काळजी घे. पुरंजन, मंगेश, तुम्ही येता जाता पाळत ठेवा. रामजी, तू काळजी करू नकस. बिंदासपणे जा. आम्ही समद्यांकडे लक्ष देऊ. चल जिजाबाई. बस. अनभाई, तिथं समजा ठीक होताच मी तुम्हा समद्यासनी बोलून घेईन. तुळसा, मंजुळा, रडायचं नाही आता. चल रे बाबा. जाता है सो जान दे, तेरी दसान जाए. खेवटिया की नाव जूं घने मिलेंगे आए, घने भीमराव, मला तुझ्या संग काहीतरी बोलायचंय. ये इकडे ये की. काय झालं? बोला. भीमराव, आता तू सफाई सुरूच केली आहे ना, तर हे पूर्ण साफ करून टाक. काय समजलं नाही काका? तू दारूबंदी केली आहेस ना. यो महाराज दारूपेक्षा जास्त इशारी आहे. याला काय बी करून या साताऱ्यामधून पळवावं लागल. महाराज, किती बी इशारी असू दे, तुम्हीच सांगा, या समाजात ईश कुणाकडे नाही आहे. जेव्हा महाराज इथं नव्हते तेव्हा सातारा लय चांगला होता का? आम्ही अपमानाने जगत नव्हतं का? समद काही ठीक व्हायला लय येळ लागल. अरे किती येळ लागू दे, पर या महाराजला साताऱ्यातून पळवावं लागल. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. जेव्हा आम्ही समदे मिळून तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास देत होतो, पर तुझं कुटुंब त्यासनी समदे हिमतीनं तोंड देत होते, तेव्हा कुठं ना कुठं
शपथ खाऊन सांगतो, आम्ही समजे थकून जात होतो आणि मग हळूहळू तुझ्यापासनं, तुझ्या कुटुंबापासनं दूर होत होतो. पर या महाराजनं आम्हाला थकू नाही दिलं. जवाबी रागाचा अग्नी शांत होत होता, ह्यो महाराज त्याच्यात तूप टाकून भडकवून टाकत होते. भीमराव, या महाराजच्या जाण्यानं आमच्या समाजात काही ना काही तर चांगलं होईल की. याकरता भीमराव, या महाराजला या साताऱ्यातून पळवून लावायचा उपाय सांग र. हे बघा काका, तुम्हाला महाराजचं जे खरं माहित आहे ते समजून पुढे आणा. मग महाराज स्वतःहूनच इथनं परत जाईल. कारण महाराजाला गावातनं बाहेर काढायच्या संग लोकांच्या मनातनं बी बाहेर काढणं गरजेचं आहे. महाराज, मला माहितीये तू काय ना काही योजना बनवत असशील आणि म्या तुम्हाला तुमच्याच योजनेमध्ये फसवून टाकल. आता तुम्ही तिघे आपल्या धर्माची, आपल्या समाजाची आणि आपल्या संस्कृतीची रक्षा करू शकता. आणि शत्रू कोण आहे हे तर तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. होय महाराज, आम्हाला चांगलंच माहितीये की आमचा शत्रू तो आगाऊ भीमराव आणि त्याचा बाप रामजी सकपाळ आहे म्हणून. महाराज, महाराज, नमस्कार महाराज. महाराज, तो रामजी घर सोडून कोरेगावला नोकरी करायला चाललाय. ही तर सगळ्यात उत्तम बातमी आहे. तुम्ही ही सगळ्यांनी शेवटची संधी समजा. कारण सातारा गावात धर्म जर वाचवायचा असेल तर त्या भीमरावाला संपवलंच पाहिजे. आणि महाराज, त्या चायवाल्याचं बी काहीतरी करा महाराज. त्यानं मला कानाखाली मारली आणि बोलला की तुम्हाला सांगावं की तो त्या भीमरावला काय बी होऊ नाही देणार. त्याचा सुद्धा विचार करू. नमस्कार महाराज. आता जा तुम्ही सर्वांनी. होय महाराज. होय महाराज. एक तूच आहेस जो व्यवस्थित काम करतोय. बोल, काय घेऊन आलायस? उत्तम, अति उत्तम. अहो, मी काय म्हणतो पंडितजी, महाराज नक्कीच काही ना काही करतील. अरे, दुःखी करून टाकल्या भीमरावने तर. मरत पण नाही. होईल आपल्या मनासारखं, काळजी करू नका. शेठजी, तुम्ही पुढे व्हा, मी महाराजांना काहीतरी विचारून येतो. या ठीक आहे, चला पंडितजी. आमचं बोलणं नीट ऐक. वय महाराज. आता आपल्याला लवकरात लवकर काम करायला हवं. कारण आम्हाला हे जाणवत आहे की आमची हे सातारा गाव सोडून जाण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळे तू जवळपासच्या सगळ्या मंदिरातून दागिने चोरून आण. ठीक आहे महाराज. मी आज रात्री मंदिरात जाऊन सोन्याची बासरी चोरून आणतो. ही गोष्ट म्या मंगेशला सांगतो. त्यो भीमरावाला सांगल. काय माहित महाराजांची लबाडी उघडकीस आणण्यासाठी हेच चोर काम येते. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. भीमराव, जरा विचार कर. त्यो चोर कृष्णाची बासरी चोरायला मंदिरात नक्कीच येईल. आपण त्याला रंग्यात पकडू ना आणि त्याच्याकडनं कबूल करूया का त्यो महाराजचा माणूस आहे म्हणून. आणि महाराजाच्या सांगण्यावरून त्यानं मंदिरात चोरी केली. नाही काका, एवढं लवकर तो मान्य नाही करणार. त्यासाठी आपल्याला काहीतरी दुसरा विचार केला पाहिजे. मग काय करायचं भीमराव?
शकतो. म्हणजे काय भीमराव? मग हे शक्य आहे. तो आपला आणि महाराजाचा गुन्हा मान्य करील. भीमराव, तू एकदम बरोबर बोलतोय. भीम, आम्ही बी तुझ्या संग येणार आहोत. महाराजांनी आपल्या समध्यांना त्रास दिलाय, म्हणून त्यांना इथून पळवण्यासाठी आम्ही तुझी साथ देऊ. ठीक आहे बाळादादा, आनंददादा, तुम्ही बी या. भीम, काय तुला पुरा विश्वास आहे की तो चोर मंदिरातून बासरी चोरून ह्याच रस्त्याने येणार आहे? होय आनंददादा, मला पूर्ण विश्वास आहे तो याच रस्त्याने येईल. भीम, तो आला बघ. तुझी चोरी पकडली गेली. एकदम चोप. चोरी करशील? बासरी कुठं आहे? हे बघा तुम्ही लोक, यानं मंदिरातली पवित्र बासरी चोरी केली आहे. बघा पंडितजी. अच्छा, याचा अर्थ आमच्या मंदिरातून देवाचे जेवढेही दागिने चोरीला गेलेत सगळे यानेच चोरले आहेत. अरे पापी, अधर्मी. यो बघा, महाराजांनीच मला पोलीसकडे पाठवलं होतं तुला पकडवण्यासाठी. महाराज असेच आहे, जेव्हा ते कुठल्या गावातून जात असतात ना तेव्हा ते आपले समदे पुरावे नष्ट करून जातात. म्हणून त्याईनं तुम्हाला फसवलंय. बघ, आता तू खरं खरं सांग की कोणासाठी चोरी केली. आम्ही तुला वचन देतो का तुझी शिक्षा आम्ही कमी करू. काय फौजदार साहेब? महाराज, तुम्हीच मला या जाळ्यात टाकलं तर मी तुम्हाला कसं सोडून देऊ? बोल, सांग. फौजदार साहेब, ही चोरी माझी एकट्याची नाहीये. खर तर या चोरीमध्ये भागीदार अजून दुसरा पण आहे. सांगा की तो कोण आहे. इथं समद्यासनी माहित पडलं पाहिजे का ज्या मंदिरात ज्या मूर्त्यांची पूजा होते, ज्याला एवढं पवित्र मानलं जातं, तिथले दागिने कोण चोरतो आहे. आपल्या स्वार्थासाठी कोण लोकांच्या श्रद्धेसंग खेळतो आहे. अरे बोल पाप्या. अरे बोल ना, बोल ना, बोल. अरे बोल, अरे बोल. बोलत का नाहीस? पटकन सांग. सांग. बोल. नाव सांग त्या पाप्याचं. सांग. मूर्खा, आमचं नाव घेऊ नकोस. जर तू आमचं नाव घेतलंस तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. ही चोरी श्रद्धेची आहे. महाराजचं नाव समोर येतच महाराजाचा खेळ संपल. अरे बोल रे. माझा हावरेपणा, मेहनत न करता श्रीमंत व्हायची माझी हौस, हा लोभ आणि हा हावरेपणाच पापी आहे. अरे खरं सांग ना. ईश्वरानं महाराजांच्या मार्फत मला सुधारण्याची एक संधी दिली होती, पण मी नाही सुधारलो. महाराजांनी माझ्या बायकोपर्यंत सुद्धा सांगावं धाडला होता की त्याला म्हणावं की चोरी करण्याची सवय सोडून दे. ईश्वर, समाज समजे तुला माफ करतील. पण मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. फौजदार साहेब, घेऊन चला मला, घेऊन चला. अहो न्या ना मला. घेऊन जा याला, घेऊन जा.
प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त असतं. जोपर्यंत कायद्याच्या कचाट्यात राहशील तोपर्यंत ईश्वराच्या समीप राहशील. भीमराव, तू जिथपासून विचार करायला सुरुवात करतो ना, महाराज त्याचा विचार आधीच करून ठेवतात. म्हणूनच तर त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं हे सगळं. आम्ही तुला संरक्षण अवश्य देऊ, पण नेहमीच लक्षात ठेव, भविष्यात कधीही चोरी करताना पकडला गेलास तर आमचं नाव कधीच घ्यायचं नाही. उलट हसत खेळत जेलमध्ये जायचं आणि तुला जेलमधून सोडवणं हे आमचं काम आहे. वय महाराज, पण चुकून सुद्धा आमचं नाव घेतलंस तर ही गोष्ट लक्षात ठेव, तुझा एक 5 वर्षांचा लहान मुलगा सुद्धा आहे ज्याच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस. महाराज, माझ्या पोराला यात गुंतवू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुमच्या ओळखी आणि तुमची शान बघितली महाराज, म्हणून मी तुमचं नाव कधी पण घेणार नाही महाराज. ईश्वराची चोरलेली ही बासरी पुन्हा ईश्वराला समर्पित नाही करू शकत. हे धन ईश्वराचं आहे, जे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ते आम्हाला द्या. हे विकून जे पैसे जमा होतील त्याचा आम्ही मानव कल्याणासाठी उपयोग करू आणि दुसऱ्या बासरीसाठी लोकांकडून पैसे जमा करून नवीन बासरी तयार करून घेऊ. यापेक्षा मोठी आणि यापेक्षा सुंदर. बरोबर बोलतायत महाराज. थांबा, तुम्ही लोक वाटल्यास ईश्वरासाठी नवीन बासरी विकत घ्या, पण ही बासरी सध्या कुणाला मिळू शकत नाही, कारण मंदिरातल्या चोरीची हे एकमात्र साक्ष आहे आणि कायदेशीर कारवाई पूर्ण केल्याशिवाय ही बासरी कुणालाही मिळणार नाही. कारण आम्ही चोरी केलेल्या वस्तूला जप्त केल्याशिवाय चोराला शिक्षा देऊ शकत नाही. तुमचा कायदा ईश्वरापेक्षा मोठा आहे. नाही, ईश्वराच्या गोष्टींवर तुम्ही स्वतःचा हक्क सांगताय. कायदा सर्वोच्च आहे आणि तुम्हा सर्वांनी कायद्याचे सहकार्य करायला हवे, बाधा आणायला नको. हवालदार, बांधायला. घेऊन चला याला. महाराज, महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज. आता तुम्ही सर्वजण जा, रात्र खूप झालीये. तुझ्या रक्तातच दोष आहे. ज्या कुणाच्या धमन्यांमध्ये वाहतं ते विश्वासघातीच असतात. सेठजी, तुमचं डोकं तर कोल्ह्यासारखं धूर्त आहे ना. मग तुम्हाला समजून नाही राहिलं का या चोराला महाराजांना संरक्षण दिलाय तर हे कोणासाठी चोरी करत होता? ए चहावाल्या, महाराजांचा आश्रम खूप मोठा आहे, शेकडो भक्त राहतात तिथे. महाराज सगळ्यांवर नजर कशी काय ठेवू शकणार? कोण काय करतं काय करत नाही हे त्यांना कसं कळणार? पण तुम्हा सगळ्या लोकांची इच्छा नेहमी हीच होती की नेहमी महाराजांवर चिखल उडवला जावा. तुमच्याकडे दुसरं काम नाहीये का? चला शेठजी. सेठजी, विचार नक्की करा बरं, समजा ध्यानात येईल तुमच्या. यातून तर महाराज वाचला. आता पुढं काय करायचं?
जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर महाराजचं खरं रूप समद्यान पुढे आणलं पाहिजे. पण कसं? मला काहीतरी दुसरा विचार केला.